तर 3 वाजता इथून बस निघणार आहे. तर जाऊ बघूया प्रवास कसा होतो ते. बस बघा यार किती नॅरो आहे, आपल्यासारखा एकच माणूस जाऊ शकेल फक्त. मित्रांनो यार फायनली पोहोचलोय मी हो ची मिन सिटीला. तर मित्रांनो चैतालीला सोडलं एअरपोर्टला, चैतालीला ड्रॉप केलं आणि चैतालीची फ्लाईट पण उडालेली आहे. मी अजून व्हिएतनाममध्येच आहे, मी अजून आहे दनांगला आणि आता इथे नाही का बस स्टँडवरती आलेलो आहे. बघू शकता इकडे मोठासा बस स्टँड आहे, हा असा पूर्ण मोठासा बस स्टँड आहे आणि इथून आपण निघणार आहे आता हो ची मिन सिटीला. इथून मी हो ची मिनला का चाललो आहे ते मी हो ची मिनला पोहोचल्यावर तुम्हाला सांगणार आहे. पण जवळपास इथून आपल्याला आता 16 तास लागणार आहे हो ची मिन सिटीला पोहोचायला. फ्लाईट चेक करत होतो यार मी, पण फ्लाईट मला मिळाली नाही आणि जी मिळत होती ती खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होती, त्याच्यामुळे मग मी फ्लाईट बुक नाही केली. मी इथून आता बसचा ऑप्शन घेतलेला आहे. इथून मी आता स्लीपर बस घेणार आहे आणि स्लीपर बसमध्ये आपण जाणार आहे हो ची मिन सिटीला. ही बस लागलेली माझी बघू शकता तुम्ही, किम लोंग, आणि हे बसचं ऑफिस आहे. एअरपोर्टवरतीच मी तिकीट बुक करून टाकलं होतं आणि ग्रॅब पकडून आलो बस स्टेशनला. तर 3 वाजता इथून बस निघणार आहे. तर जाऊ बघूया प्रवास कसा होतो ते. याच्या आधी पण व्हिएतनाममध्ये मी बसचा प्रवास केलेला आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला माहिती आहे. पण आता आज बघू कसा नेमका प्रवास होतो ते. बाकी तर लाईनशी सगळीकडे बसेस लागलेल्या आहे बघू शकता, वेगवेगळ्या कंपनीजच्या बसेस आहेत. इकडून या छोट्या पण बसेस चालतात, या मोठ्या बसेस चालतात, तिकडे तुम्हाला मोठ्या बसेस दिसतील सगळ्या. आणि असं एक मोठंसं बस स्टँड बनवून ठेवलेलं इकडे त्यांनी. गर्दी नाही आहे अजिबात, पण सही आहे. यार तुम्ही वेट करतोय माझ्या बसचा, म्हणजे बस तर लागलेली आहे पण बस निघण्याचा वेट करतोय. पण इथे बघा ना साफसफाईकडे किती लक्ष दिलं जातं. हा माणूस इथे बघा वरती जो पाईप आहे ना तो पाईप साफ करतोय, दिसतोय तुम्हाला पूर्ण. म्हणजे यार इतक्या वरती चढून तिथे वरची जी धूळ आहे ना ती वरची धूळ तो माणूस साफ करतोय पूर्ण. आणि इकडे पण बघू शकता किती स्वच्छता आहे, म्हणजे पूर्ण बस स्टँडमध्ये पूर्ण स्वच्छता दिसेल तुम्हाला. इथे काहीच पडलेलं नाही आहे, हे बघा पूर्ण. आणि तो माणूस खालून वरून पूर्ण तो वरचा पाईप स्वच्छ करतो, याची धूळ वगैरे काढतोय. खतरनाक यार. चला इनसाइड इज कोल्ड. Nói vậy? नॉट ना. थँक्यू. विच सीट नंबर? A70. बस बघा यार किती नॅरो आहे, आपल्यासारखा एकच माणूस जाऊ शकेल फक्त. अशा प्रकारची स्लीपर बस आहे बाई. आणि बघू शकता तुम्ही पाय पूर्ण लांब केलेले आहेत. इन्फोटेनमेंट सिस्टीम नाही आहे, स्क्रीन वगैरे काही नाही आहे. इथली बेसिक लक्झरी बस आहे ॲक्च्युली. याच्यापेक्षा चांगल्या बसेस पण आहेत. मागच्या वेळेस याच्यापेक्षा चांगल्या बसमध्ये मी प्रवास केला होता, तो व्हिडिओ मी तुम्हाला लावून दिली ते. पण ही त्याच्यापेक्षा थोडीशी बेसिक बस आहे. आणि हे बघू शकता तुम्ही बाहेरचा असा सीन आहे, पडदे वगैरे लावलेले आहेत असे. मागे USB मिळेल तुम्हाला, इथे लाईट आहे, इथे AC व्हेंट आहे. आणि इथे आहे ना बुटं आपल्याला हातात घेऊन इथे ठेवावं लागतात. बुटं घालून तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही. एक पाण्याची बॉटल दिली त्यांनी. माझी दुसरी बॅग जी आहे ती दिली मी खाली टाकून डिक्कीमध्ये. आणि बस निघालेली आहे. गर्दी नाही आहे अजिबात. एका रोमध्ये 3 सीट असतात, 1, 2 आणि 3 बघू शकता तुम्ही. आणि सेम वरती पण आहे, म्हणजे 3-3च्या रो केलेल्या आहेत त्यांनी. मधल्यावाल्याला त्यावर काही स्कोपच नाही आहे. बस निघालेली यार. आणि जवळपास आहे ना 17 तास 40 मिनटं दाखवतात आपल्याला बघा. 17 तास 40 मिनटं लागणार आहे आपल्याला हो ची मिनला पोहोचायला. ॲक्च्युली मी फ्लाईट शोधत होतो पण मला फ्लाईट भेटली नाही, त्याच्यामुळे इमर्जन्सीमध्ये मी बस बुक केली. पण त्याच्यामुळे एक फायदा मला असा होणार आहे की आज रात्रीचा आपला हॉटेलचा खर्च वाचणार आहे. गाडीमध्येच आपली पूर्ण रात्र कटून जाणार आहे. ते सकाळी आरामात पोहोचू हो ची मिनला आणि डायरेक्ट हॉस्टेलमध्ये चेक इन करू. हॉस्टेल ऑलरेडी बुक करून ठेवलं आहे मी आणि लोकेशन पण एक नंबर राहणार आहे. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे मी पुढे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, आपल्या हक्काचं मराठी चॅनल आहे. आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि शक्य असेल तर मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला विसरू नका. बाकी यार असा काही सीन सध्या बाहेर. ॲक्च्युली या ज्या बसेस आहेत ना इथल्या व्हिएतनामच्या, हे इथल्या लोकांसाठी बरोबर आहे यार, कारण की इथले लोक बारीक असतात आणि इथल्या लोकांची हाईट पण कमी असते.
माझी हाईट 5'11" आहे, तरी पण आहे ना हे बघा एकदम कट टू कट बसलेलो आहे मी. पण ठीक आहे, बसून जाण्यापेक्षा झोपून गेलेलं कधी पण उत्तम. आणि या बसच्या तिकीटासाठी मी पे केले जवळपास 4,95,000 VND, म्हणजेच आपल्या इंडियन रुपीजमध्ये ॲप्रॉक्स 1710 रुपये. ठीक आहे, प्रवास लांबचा आहे आणि बस पण स्लिपिंग आहे, त्याच्यामुळे रेट ठीकठाक आहे, जास्त महाग नाही आहे. गुड मॉर्निंग मंडळी, सकाळ झालेली आहे आणि यार रात्री मस्त झोपलो होतो यार पद्धतशीर. असा काही बाहेरचा सीन आहे सकाळचा. सकाळचे 6:15 वाजलेले आता आणि डोंगर बघू शकता तुम्ही तिकडे, मस्त नजारा तर एक नंबर आहे यार. व्ह्यू तर एक नंबर दिसतो इकडून, सगळीकडे मस्त ग्रीनरी आहे, शेती आहे. अजूनही 2 तास 15 मिनटं लागणार आहे आपल्याला हो ची मिन सिटीमध्ये पोहोचायला. आणि यार सही आहे, ही लेक आहे यार वाटतं छोटीशी, कुठली लेक आहे माहीत नाही, पण व्ह्यू भारी येतोय. यार रात्री चैताली आणि श्राव्या पोचली बँकॉकला. तिथे त्यांचा लेओव्हर होता 3 तासांचा आणि त्याच्यानंतर तिची पुढची फ्लाईट होती मुंबईसाठी. तर ती फायनली मुंबईला पोहोचली आहे, पण मी अजून हो ची मिनला नाही पोहोचलो. चैताली पोहोचली मुंबईला, पण मी अजून बसमध्येच आहे. आपण पोहोचतोय हळू पोहोचू हो ची मिन सिटीला, हॉस्टेलला चेक इन करू आणि बघू पुढचा प्लॅन कसा होतो ते. पुढे आपण काय करणार आहे, कुठे जाणार आहे, कशासाठी मी हो ची मिन सिटीला आलेलो आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि शक्य असेल तर मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला विसरू नका. चांगला फोटो हे टाकत असतो. The going got tough, but the tough got some love. मित्रांनो यार फायनली पोहोचलोय मी हो ची मिन सिटीला. ग्रॅब केलेली आहे, 2 व्हीलर ग्रॅब, आणि असा काही नजारा आहे पूर्ण हो ची मिन सिटीचा. फुल ट्रॅफिक आहे, बघू शकता तुम्ही. हा व्हिएतनामचा पेट्रोल पंप आणि माझ्यासोबत आहे टाओ. हाय, निघाला आता माझ्या हॉस्टेलकडे. असं काही फर्स्ट इम्प्रेशन आहे हो ची मिन सिटीचं. मोठे मोठे रोड्स आहेत यार, बघा तुम्ही, वेगवेगळ्या लेन्स केलेले आहेत. ही लेन फक्त 2 व्हीलरसाठी आहे आणि मधल्या या 2 लेन ज्या आहेत ना, या 4 व्हीलरसाठी. मित्रांनो हो ची मिनची ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. तिथे तुम्हाला मोठ्या गाड्यांच्या ऐवजी ना फक्त 2 व्हीलर्स खूप जास्त प्रमाणामध्ये दिसतील. खतरनाक ट्रॅफिक आहे इथे. आणि एक गोष्ट जर तुम्ही नोटीस करत असाल ना, इथे प्रत्येकाच्या डोक्यावरती तुम्हाला हेल्मेट दिसेल. एकही व्यक्ती तुम्हाला असा दिसणार नाही की जो विदाऊट हेल्मेट आहे. आणि इथे जो ड्रायव्हर आहे ना, त्याला तर हेल्मेट पाहिजेच, पण जो मागे बसलेला आहे ना त्यालासुद्धा हेल्मेट गरजेचं आहे. एक गोष्ट ऑब्झर्व केली मी इथे व्हिएतनाममध्ये मागच्या 10-15 दिवसामध्ये, की इकडे ट्रॅफिकचे रूल्स चांगल्या प्रमाणामध्ये फॉलो केले जातात. आणि इथे जर कधी ट्रॅफिकचे नियम मोडले ना तर खूप मोठ्या प्रमाणावरती हेवी फाईन आहे. त्यामुळे इथले लोक ट्रॅफिकचे नियम प्रॉपर फॉलो करतात.